येईल का जुळून नाते? पण तिला बेशुद्ध पडलेलं बघून त्याला तिचा अजूनच राग आला. इथून पुढे तिच्या तोंडावर पुन्हा पाणी मारायला सांगितले आदित्यने. तशी ती हळूहळू डोळे उघडू लागले. तिने आदित्यला बघितलं आणि पुन्हा डोळेच मिटले. एक काम कर, गोळ्या घाल सरळ, आदित्य म्हणाला. तशी तिची मैत्रीण घाबरून आदित्यच्या पायाजवळ आली. सर प्लीज, तुम्ही तिला मारू नका. ती झोपण्याआधी माझ्याशी बोलली, तेव्हा म्हणाली की कोण होतं तिलाच माहीत नव्हतं. त्याने चेहऱ्यावर मास्क घातला होता, आवाजावरून तरुण वाटत होता असं मला म्हणाली. स्मिताची मैत्रीण अगदी गयावया करत म्हणाली, सर बोलली ना मी, आम्हाला खरंच काही माहीत नाही. स्मिताची मैत्रीण पुन्हा म्हणाली, दिव्याचा पत्ता कोणी दिला त्या माणसाला? आदित्य ओरडलाच. ते मला खरंच माहीत नाही सर, कदाचित मला बोलवण्याच्या अटीवर तिने पत्ता सांगितला असावा, मैत्रीण म्हणाले. स्मिता काही डोळे उघडायचं नावच घेत नव्हती. आदित्यला तिचा काही उपयोगच वाटत नव्हता. त्याने सीसीटीव्ही फुटेजमध्ये ज्या साईडने गाडी पळताना बघितलं तिकडे आपली माणसं लावली होती. पण म्हण आहे ना, जाणाऱ्याची एक वाट आणि शोधणाऱ्याच्या 10 वाटा. तिथून पुढे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत नव्हती ती गाडी. म्हणजे तीच गाडी घेऊन पुढे गेले असतील की दुसरी गाडी घेतली असेल. तीच नेली असेल तर पुढच्या कॅमेऱ्यात का दिसत नव्हती? त्याची टीम सर्व शक्यतांचा अंदाज घेत कामाला लागली होती. त्यांच्या गाड्या पळतच होत्या. इकडे आदित्य वैतागला होता. शेवटी स्मितापासून लांब जाऊन उभा राहिला. शिव, विचारून घे, आणि यावेळी जर ती बेशुद्ध पडली तर सरळ डोक्यात गोळी घाल. काही उपयोगाची नाही ती आपल्याला, आदित्य रागात म्हणाला. ओके सर, शिव म्हणाला. पुन्हा स्मिताच्या तोंडावर पाणी मारलं. तिने हळूच डोळे उघडले. आदित्य नाही बघून तिची भीती जरा कमी झाली. तिला स्वप्न पडलं होतं की काय असं वाटलं तिला. आपल्या मैत्रिणीला बघून ती तिला बिलगली. थोडी सावरलीच होती की शिव पुढे आला. आत्ता जर तू बेशुद्ध पडलीस ना तर तुला जिवंत ठेवता येणार नाही मला. तेव्हा जे काही असेल ते तू स्पष्ट सांग. शिव तिच्याकडे रोखून बघत म्हणाला. शिव सर प्लीज, तुम्ही बॉसना सांगा, मला सोडा. मी पुन्हा कोणत्याच गोष्टीत पडणार नाही, दिव्याकडे बघणार सुद्धा नाही. हे ती पूर्ण खोटं बोलत होती. जर का इथून ही सुटली असती तर आधी दिव्याचाच काटा काढायला बघेल इतका तिच्या मनात राग भरला होता. आदित्य काही तिला सोडायला बसला नव्हता. पण काही महत्वाचं असेल तर कळायला हवं, म्हणून स्मिता अजूनपर्यंत जिवंत होती. तू दिव्याचं नाव त्या माणसाला सांगितलंस, राईट? शिवने कडक आवाजात विचारला. आता स्मिताला घामच फुटला. ती मनात शब्द जुळवू लागली. काय खोटं बोलायचं? सर मी सांगतच नव्हते, पण त्यांनी माझ्या डोक्याला गण लावली. बिझनेस सिक्रेट विचारत होते म्हणून मग मी दिव्याचं नाव सांगितलं, स्मिता म्हणाली. साफ खोटं बोलत होती. शिवला तिचं काहीच पटलं नव्हतं. बाजूला उभा राहिलेला आदित्य तिच्या समोर आला. मग सांगायचंच ना बिझनेस सिक्रेट, दिव्याचं नाव का सांगितलंस? आदित्य रागात म्हणाला. त्याचे ते डोळे बघूनच स्मिता कपडे ओले करायच्या तयारीत होती. बेशुद्ध व्हायचं नाटक जर केलंस ना तर तुला जिवंत सोडणारच नाही मी, आदित्यने तिला धमकी दिली. का सांगितलंस दिव्याचं नाव? आदित्य तिच्याकडे रागाने बघत म्हणाला. स्मिताला बोलताच येत नव्हतं, पण ती आपल्या मेंदूला सारखं सांगत होती बेशुद्ध पडायचं नाही. म्हणूनच तिचे डोळे उघडे होते अजूनपर्यंत, पण शब्द गायब झालेले. तोंड हललं तरी आवाज बाहेर येत नव्हता. आदित्यने गन लोड करून लावलीच तिच्या डोक्याला. तसं स्मिता घाबरली, थरथर कापत होती. इकडे आदित्यची मॉम
अंकिताने दिव्या निघतेचा मेसेज केला तेव्हापासून त्या बिल्डिंग खाली येऊन प्लॅनिंग करत गाडीत बसून होत्या. दिव्यावर लक्ष ठेवून होत्या. पण जेव्हा समोरचा नजारा बघून तिनेच बॉडीगार्डला हॉस्पिटलाइज केलं होतं आणि एक गाडी त्या दिव्याला किडनॅप केलं, त्या गाडीच्या मागे लावली. म्हणजे खरं तर आदित्यची मॉमच दिव्याला किडनॅप करायला आलेली. पण जेव्हा दुसरीच गाडी दिव्याच्या समोर थांबली आणि दिव्या गायब झाली आणि बॉडीगार्ड रक्ताच्या थारोळ्यात पडले, तसं नीताने फास्ट निर्णय घेत काही लोकांना बॉडीगार्डला हॉस्पिटलमध्ये न्यायला सांगितलं आणि आपली गाडी त्यांनी त्या दुसऱ्या गाडी मागे घेतली. त्यानंतर ती गाडी कुठे जाते यावर लक्ष ठेवला. जसं त्या माणसाने दिव्याला एका ठिकाणी ठेवलं तेव्हा नीताने अजून आपल्या माणसांना तिथे यायला सांगितलं. गोळीबार करून हळूहळू आत एंट्री मिळवली. बुलेट साऊंड प्रूफ असल्यामुळे कानोकानी खबर लागत नव्हती. तोपर्यंत त्या माणसाने दिव्याला खुर्चीला बांधून आदित्यला फोटो पाठवून आपली पुढची चाल खेळणार होता. दुसरीकडून फोटो पाठवून त्याने कार्ड नष्ट करायला सांगितलं होतं. आदित्यला जिथून मेसेज आला तिथून काहीच मिळत नव्हतं. त्या कार्डचा पूर्ण डेटा डिलीट झालेला होता. म्हणूनच आदित्य तिथपर्यंत पोचला नव्हता. पण दिव्याचं दैव बलवत्तर होतं म्हणून आदित्यची मॉम तिथे पोचली होती. आत पोचल्यावर त्यांनी सावधतेने सर्वांना बेशुद्ध केलं. दिव्या आधीच बेशुद्ध होती त्यामुळे ती काही एवढ्यात उठणारच नव्हती. नीताने दिव्याच्या जागी त्या माणसाला बांधून ठेवायला सांगितलं. त्याच्या पायावर गोळी मारून त्याच्या सर्व बॉडीगार्डना मारून टाकलं. दिव्याला घेऊन त्यांनी स्वतः ठरवलेल्या ठिकाणी आल्या त्यामुळे किडनॅपरचा कॉल आदित्याला आलाच नव्हता. ना तो स्मिताला सेव्ह करू शकला. तोच मरणाच्या दारात होता. आदित्य खूपच रागात होता. त्याने सरळ एक गोळी स्मिताच्या डोक्यात चालवली आणि तिथून तिच्या मैत्रिणीला जायला सांगितलं. ती नाही गेली तर तिलाही मरावं लागेल सांगितलं. तिथलं सगळं सॉर्ट आऊट करायला सांगून तो ऑफिसला आला. फायनली स्मिताचा टॉपिक संपला होता. पण आदित्यचं टेन्शन संपलं नव्हतं. आता दुपारची संध्याकाळ होत आली तरी दिव्या आली नव्हती म्हणून मिताली टेन्शनमध्ये आली होती. अजूनपर्यंत तिने 10-12 वेळा दिव्याला कॉल करून झाला होता तरी तिचा कॉलच लागत नव्हता. तिला दिव्याची खूपच काळजी वाटत होती. एव्हाना यायला पाहिजे होती ती. अंकिताला तिने कितीतरी वेळा सांगून झाली होती दिव्या आली का नाही म्हणून. तिचा जीव कासावीस होत होता. शेवटी दुपार टळून गेल्यावर तिने शिवला कॉल केलाच. शिव सर, तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी इंटरव्ह्यूला गेली आहे दिव्या, पण सकाळी गेली ते अजून आली नाही. तिचा फोनही लागत नाही. मिताली रडवेलेल्या आवाजात म्हणाली. शिवला तर सगळं आधीच माहिती होतं. ओके, मी बघतो, तू काळजी करू नकोस, दिव्याला काही होणार नाही. मितालीला धीर देऊन त्याने फोन ठेवला. पण दिव्याचा पत्ता लागत नव्हता म्हणून आदित्य आणि तो टेन्शनमध्येच होते. शिव, मला सफोकेट होतंय. दिव्या व्यवस्थित असली पाहिजे. मला खूप अस्वस्थ होतंय. आदित्य तिथेच खुर्चीत बसत म्हणाला. त्याला दिव्याला कधी एकदा सुखरूप बघतोय असं झालं होतं. तिचा आवाज ऐकायचा होता. तिला घट्ट मिठी मारून सांगायचं होतं, मी तुला कुठेच जाऊ देणार नाही. पण तो आज अपुरा पडत होता. जगाच्या पाठीवरून शोधून काढेन म्हणणारा तो आज तिला सकाळची संध्याकाळ झाली तरी इथल्या इथेच शोधू शकला नव्हता. आपला आत्मा काढून आपल्यापासून दूर नेते कोणीतरी असं वाटू लागलेलं त्याला. आपल्या अंगातलं त्राणच राहिलं नव्हतं असं झालं होतं त्याचं. हतबल वाटत होतं त्याला. सगळं बदलू शकतो एका शब्दावर असं वाटत असतानाच तो तिला बघू शकत नव्हता. पण त्याला कुठे माहित होतं त्याची रेस तर आपल्या माणसांशी लागली होती. दुश्मनाला तो एका क्षणात शोधू शकला असता.
सर, तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये, प्लीज थोडं खाऊन घ्या. आपल्याला दिव्या मॅडमना शोधायचं आहे, असं हतबल होऊन नाही चालणार. शिवने धीर देत त्याला ज्यूस प्यायला दिला. शिव, मला दिव्या सुखरूप हवी आहे. आदित्यने हात तिथल्या टेबलवर मारला. त्याला त्रास होत होता. पण कोण समजणार होतं त्याचा त्रास? त्याला हृदयात धडधड पण वेगळीच जाणवत होती. भीती वाटत होती. कधी नव्हे ते आज. दिव्याला गमावण्याची. तो चिडला होता स्वतःवरच. टेबलवरचं सगळं खाली टाकून दिलं त्याने. ज्यूसही खाली पडला. सगळीकडे काचा झाल्या. शिवने तुकारामला लगेच बोलावलं. त्याला तिथून सगळं बाजूला करायला सांगितलं. सर प्लीज, तुम्ही शांत व्हा. काहीतरी खाऊन घ्या ना सर प्लीज. दिव्या मॅडमला काहीच झालेलं नाही. तुम्ही असे स्वतःला त्रास करून घेतलात तर कसं होईल? शिव त्याला समजावत होता. पण आदित्यच्या डोक्यात एकच विचार सध्या घुमत होता आणि तोच फोटो डोळ्यासमोर येत होता. आत्ता इथे त्याची मॉम असती तर ती मात्र घाबरली असती. आपल्या मुलाची ही अवस्था बघून तिने लगेच दिव्याला हजर केलं असतं. इतक्यात आदित्यचा फोन वाजला. टू बी कंटिन्यू. बघू पुढे काय होत आहे. सर्व गोष्टी कळण्यासाठी आरवी व्हायरल फीवरवर पुढील येणारे भाग ऐकायला आणि वाचायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद. अबीर, पुन्हा नव्याने, गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे यासारख्या माझ्या कथा या चॅनलवर ऐकू शकता.